हॅलो स्टुडंट्स, तर न्यूक्लिअर फिजिक्सचं हे आहे लेक्चर नंबर 16. लास्ट लेक्चरमध्ये आपण न्यूक्लिअर शेल मॉडेल हा टॉपिक कंप्लीट केला होता. लास्ट 2-3 लेक्चरमध्ये न्यूक्लिअर शेल मॉडेल हा आपला कंप्लीट झाला. त्यामध्ये आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन डिस्कस केले. न्यूक्लिअर शेल मॉडेलशी असोसिएटेड असणारे जे काही पूर्ण थिअरी पॉईंट्स ते सर्वच्या सर्व पॉईंट्स काय केले मी तुमचे वन बाय वन सगळ्या लेक्चर्समध्ये डिस्कस केले. कशामध्ये? न्यूक्लिअर शेल मॉडेलचे. त्या अगोदर आपण बघितलं लिक्विड ड्रॉप मॉडेल. आता बघा, त्यानंतर आता आपण जो आज टॉपिक पाहणार आहोत त्यापैकी पहिला जो हेडिंग आहे तो आहे कलेक्टिव्ह मॉडेल. फर्स्टली आपण थोडंफार डिस्कशन करणार या कलेक्टिव्ह मॉडेलबद्दल. बघा, हे हेडिंग टाकण्याबद्दल तुम्हाला सांगतो की हा जो टॉपिक आहे यामध्ये आतापर्यंत सेटमध्ये एकही क्वेश्चन आला नाही. हा लेस इम्पॉर्टंट आहे, बट तुम्हाला गेट एक्झाममध्ये कलेक्टिव्ह मॉडेलशी असोसिएटेड काही ना काही टर्म्स विचारतात. सो आपण काय करू, हा कलेक्टिव्ह मॉडेलचा थोडंफार इंट्रोडक्टरी पार्ट बघून घेऊ की कलेक्टिव्ह मॉडेल काय आहे, का राईज झालं, आणि त्यानंतर कलेक्टिव्ह मॉडेलचे मी थोडेसेच 2-4 पॉईंट थिअरी पॉईंट तुम्हाला लिहून देणार की कलेक्टिव्ह मॉडेल काय आहे आणि कलेक्टिव्ह मॉडेलची गरज का पडली. त्यानंतर आपण एक रोटेशनल मॉडेल पण पाहणार. रोटेशनल मॉडेलचा तुम्हाला डायरेक्टली एनर्जी करेक्शन फॉर्म्युला लिहून देणार, कारण कलेक्टिव्ह मॉडेल आणि रोटेशनल मॉडेल ऑफ न्यूक्लियस यामध्ये आतापर्यंत नेट, सेट, गेट यामध्ये खूप रेअर प्रश्न विचारले आहेत. रेअर म्हणजे मागच्या 20 वर्षात जर 1-2 प्रश्न तुम्हाला सापडतील चुकून बोलून आलेले. ठीक आहे. आता बघा, शेल मॉडेलचं आपण पूर्ण डिस्कशन केलं. शेल मॉडेलचं पूर्ण डिस्कशन, शेल मॉडेलच्या अकॉर्डिंग आपण स्पिन काढला, पॅरिटी काढली, त्यानंतर मॅग्नेटिक मुवमेंट काढला आणि क्वाड्रपल मुवमेंट काढले. पण त्यामुळे तुम्हाला आठवत असेल की मॅग्नेटिक मुवमेंट जे काढलं आपण, मॅग्नेटिक मुवमेंट न्यूक्लियसचं, हे मॅग्नेटिक मुवमेंट फक्त आपण ऑड इव्हन या कॉम्बिनेशनसाठीच काढलं. म्हणजे आपण मॅग्नेटिक मुवमेंट एक तर तेव्हा काढलं जेव्हा प्रोटॉन ऑड होते किंवा न्यूट्रॉन ऑड होते. एक तर प्रोटॉन ऑड असताना त्यावेळेस न्यूट्रॉन इव्हन असतील, आणि ज्यावेळेस न्यूट्रॉन ऑड होती त्यावेळेस प्रोटॉन काय असतील, इव्हन. म्हणजे जेव्हा आपण न्यूक्लिअर शेल मॉडेल कम्प्लिटली डिस्कस केला तर न्यूक्लिअर शेल मॉडेल्समध्ये सुद्धा काही ड्रॉबॅक होते. आणि न्यूक्लिअर शेल मॉडेलचं पहिलं ड्रॉबॅक होतं की न्यूक्लिअर मॅग्नेटिक मुवमेंट जे आपण न्यूक्लियससाठी कॅल्क्युलेट केलं तर ते आपण कॅल्क्युलेट केलं फक्त ऑड आणि इव्हन केससाठी. ऑड इव्हन केस म्हणजे काय, तर न्यूक्लियसमधला एक न्यूक्लियॉन ऑड होता, एक न्यूक्लियॉन इव्हन होता. म्हणजे प्रोटॉन ऑड असतील तर न्यूट्रॉन इव्हन, न्यूट्रॉन ऑड असतील तर प्रोटॉन इव्हन. या व्यतिरिक्त दुसरे जे कॉम्बिनेशन आहे जसं की ऑड ऑड किंवा इव्हन इव्हन, तर या दोन कॉम्बिनेशनचं न्यूक्लिअर मॅग्नेटिक मुवमेंट म्यूएन हे आपण कॅल्क्युलेट करू शकलो नाही. कॅल्क्युलेट करू शकलो का नाही? कशाचा यूज करून? शेल मॉडेलचा यूज करून हे मॅग्नेटिक मुवमेंट आपण काढू शकलो नाही. हे काय झालं तुमचं, म्हणजे हे शेल मॉडेलचं काहीतरी ड्रॉबॅक झालं. शेल मॉडेलमध्ये काही ना काही टर्म्स ज्या आपल्याला व्यवस्थित घ्यायच्या होत्या त्या टर्म्स आपण कॅल्क्युलेट करू शकलो का? नाही. त्या टर्म्स कॅल्क्युलेट करू शकलो आपण नाही. का नाही कॅल्क्युलेट करू शकलो? तर त्यामध्ये काही ना काही ड्रॉबॅक राहिले असतील. तर पहिलं ड्रॉबॅक जे का पहिलं फेल्युअर जे शेल मॉडेलचा, तर ते काय आहे की इट कॅन नॉट बी यूज टू कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ न्यूक्लियस कंटेनिंग ऑड न्यूक्लियॉन ऑर इव्हन न्यूक्लियॉन. तर न्यूक्लिअर मॅग्नेटिक मुवमेंट कॅल्क्युलेट करत असताना लिमिटेशन्स आले. कशामध्ये? शेल मॉडेलमध्ये. दुसरं लिमिटेशन कशामध्ये आले? तर दुसरं लिमिटेशन आलं फॉर कॅल्क्युलेटिंग ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट. तर झालंच. मग कशासाठी? तर क्वाड्रपोल मुवमेंट. क्वाड्रपोल मुवमेंट जो की आपण क्यू ने डिनोट केला जातो. इथे इलेक्ट्रिक मुवमेंटच्या ब्रॅकेटमध्ये मी एन लिहिले, तो एन नाही, तो काय असेल? म्यू. तो काय असेल? म्यू. क्वाड्रपोल मुवमेंट. आता क्वाड्रपोल मुवमेंट कॅल्क्युलेट करताना जर का तुम्हाला आठवत असेल तर क्वाड्रपोल मुवमेंट सुद्धा आपण कशासाठी कॅल्क्युलेट केलं होतं? क्वाड्रपोल मुवमेंट कशासाठी कॅल्क्युलेट केलं? एक तर इव्हन असताना बघा, इलेक्ट्रिक क्वाड्रपोल मुवमेंट आपण पाहिलं, क्वाड्रपोल मुवमेंटची व्हॅल्यू आपण बघितली 0 किंवा जेव्हा इव्हन न्यूक्लियर होती तेव्हा. जेव्हा इव्हन न्यूक्लियर होते क्वाड्रपोल मुवमेंट 0, आणि जेव्हा इव्हन ऑड न्यूक्लियर होते तेव्हा क्वाड्रपोल मुवमेंटचे फॉर्म्युला होता क्यू इज इक्वल टू मायनस ब्रॅकेटमध्ये 2j-1 अपॉन 2j+1 इंटू ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ R². ही ऑड इव्हन न्यूक्लियरसाठीची कंडिशन होती. इलेक्ट्रिक क्वाड्रपोल मुवमेंट किंवा न्यूक्लिअर क्वाड्रपोल मुवमेंट कॅल्क्युलेट करत असताना जर का एखाद्या न्यूक्लियसमध्ये ऑड न्यूक्लियर नसतील तर त्याचा क्वाड्रपोल मुवमेंट कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला न्यूक्लिअर शेल मॉडेलने आपल्याला दिला का? नाही. तर क्वाड्रपोल मुवमेंट कॅल्क्युलेशनमध्ये सुद्धा काय झाले, काही ना काही ड्रॉबॅक्स आले. कशाच्या? न्यूक्लिअर शेल मॉडेलच्या. मग आपण याला दोन्ही केसला समराइज कसं करू शकतो की फॉर कॅल्क्युलेटिंग
for calculating the magnetic moment, the nuclear magnetic moment, the nuclear magnetic moment and quadrupole moment nuclear shell model has some limitations, म्हणजे काय झालं तर न्यूक्लिअर शेल मॉडेलचा यूज करून जर का आपल्याला न्यूक्लियसचं न्यूक्लिअर मॅग्नेटिक मुवमेंट आणि क्वाड्रपल मुवमेंटच्या व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायचे असतील तर काय झाले, काही ना काही लिमिटेशन्स आली, काय झाले लिमिटेशन्स आले. मग या लिमिटेशन्सला ओव्हरकम करण्यासाठी कोणतं मॉडेल आलं, नवीन मॉडेल डेव्हलप करण्यात आलं, ते होतं कलेक्टिव्ह मॉडेल. ते कोणतं होतं, कलेक्टिव्ह मॉडेल. तर कलेक्टिव्ह मॉडेल काय करतंय, कलेक्टिव्ह मॉडेल जे आहे हे कलेक्टिव्ह मॉडेल हे कॉम्बिनेशन होतं लिक्विड ड्रॉप मॉडेल प्लस शेल मॉडेल. म्हणजे कलेक्टिव्ह मॉडेलने काय केलं, कलेक्टिव्ह मॉडेल जसं नावाचं दिसतं काय, कलेक्टिव्ह लिक्विड ड्रॉप मॉडेलचे काही अजम्पशन्स घेतले आणि काही शेल मॉडेलचे अजम्पशन्स, आणि या दोन्हींच्या अजम्पशन्सला कंबाईन करून काय केला, मग कलेक्टिव्ह मॉडेल डेव्हलप करण्यात आला. जसं की लिक्विड ड्रॉप मॉडेलमध्ये आपण काय अज्युम केलं होतं की न्यूक्लियस इज इक्विव्हॅलंट टू इनकॉम्प्रेसिबल लिक्विड ड्रॉप मॉडेलमध्ये आपण काय बघितलं की लिक्विड ड्रॉप मॉडेलने सांगितले होते की न्यूक्लियस जो आहे तो एका इनकॉम्प्रेसिबल लिक्विड ड्रॉपच्या करस्पॉन्डिंग आणि शेल मॉडेलने काय सांगितलं की द न्यूक्लियॉन इनसाइड द न्यूक्लियस are distributed in different शेल्स. न्यूक्लिअर शेल मॉडेलने सांगितले की न्यूक्लियसच्या आतमध्ये असताना न्यूक्लियस डिफरंट शेल्समध्ये डिस्ट्रीब्युटेड आहेत, आणि लिक्विड ड्रॉप मॉडेलने काय सांगितले की न्यूक्लियस हा एका इनकॉम्प्रेसिबल लिक्विड ड्रॉपच्या इक्विव्हॅलंट आहे, एका इक्विव्हॅलंट लिक्विड ड्रॉपच्या एखाद्या इनकॉम्प्रेसिबल लिक्विड ड्रॉपच्या इक्विव्हॅलंट आहे. मग या दोन्हींच्या प्रॉपर्टीज जर कंबाईनली विचार केला तर कलेक्टिव्ह मॉडेलने असं सांगितलं की काय सांगितले की न्यूक्लियस इज इक्विव्हॅलंट टू इनकॉम्प्रेसिबल लिक्विड ड्रॉप that contained different completely filled shell ज्या completely filled shell कशाने दाखवले आपण मॅजिक नंबरने, त्या completely filled shell कशाने दाखवले आपण मॅजिक नंबर, and the behavior of nucleus is explained by न्यूक्लियस बिहेवियर कसं एक्सप्लेन केलं तर लास्ट अनपेअर्ड शेलने काय करतो आपण, ते न्यूक्लियसचं बिहेवियर एक्सप्लेन करतो. मग आता कलेक्टिव्ह मॉडेलने काय केलं तर कलेक्टिव्ह मॉडेलने अज्युम केलं की लास्ट अनपेड शेलच्या अगोदरही काय आहे तर काही कम्प्लिटली फिल्ड शेल आहेत. लास्ट अनपेड शेलच्या अगोदरही काय काही कम्प्लिटली फिल्ड शेल आहे. मग लास्ट अनपेड शेल जी आहे ते लास्ट अनपेड शेलमध्ये असलेले न्यूक्लियर काय होतात तर इझिली त्या शेलच्या आतमध्ये कुणीकडे फिरू शकतात. मग त्या लास्ट अनपेड शेलमध्ये इलेक्ट्रॉन जर इकडे तिकडे मूव्ह होत असतील किंवा इकडे तिकडे मोशन करत असतील तर तो जो लिक्विड ड्रॉप आहे तो लिक्विड ड्रॉपचा शेप काय करत असेल चेंज करत असेल. मग यावर त्यांनी काय सांगितलं, यामध्ये त्यांनी असं सांगितलं की द लास्ट अनपेअर्ड न्यूक्लियॉन the last unpaired nucleon
in shell model is less bounded with nucleus and it can easily change the shape of nucleus. म्हणजे कलेक्टिव्ह मॉडेलने काय सांगितलं की न्यूक्लियस जो आहे न्यूक्लियसमध्ये डिफरंट शेल्स आहेत. तर कलेक्टिव्ह मॉडेलने लिक्विड ड्रॉप मॉडेलच्या सोबत न्यूक्लियर शेल मॉडेलचा सुद्धा यूज केला. शेल मॉडेलमध्ये डिफरंट शेलचं डिस्ट्रीब्युशन सांगितलेलं होतं. तर कलेक्टिव्ह मॉडेलमध्ये त्यांनी घेतलं की ठीक आहे, शेल मॉडेलने सांगितलंय ना की डिफरंट शेल्स आहे, ओके आम्ही मानतो डिफरंट शेल्स आहेत, पण त्यांनी असं सांगितलं की लास्ट अनपेड शेल जी आहे त्या लास्ट अनपेड शेलमध्ये जे काही न्यूक्लियॉन्स असतील, न्यूट्रॉन असतील किंवा प्रोटॉन असतील, तर ते रिमेनिंग न्यूक्लियसच्या किंवा रिमेनिंग न्यूक्लियनच्या शेलच्या कंपॅरिझनमध्ये न्यूक्लियस सोबत कसे असतात, लेस इम्पॅक्टेबल आहे किंवा कसे आहेत ते, तर ते लेस बाउंडेड आहे. रिमेनिंग न्यूक्लियसच्या कंपॅरिझनमध्ये ते कसे आहेत, लेस बाउंडेड. आता ते जर का लेस बाउंडेड आहे तर ते काय होतील, इझिली त्यांचे स्टेट चेंज करत असतील. आणि त्या न्यूक्लियरने लास्ट अनपेड स्टेटमधल्या न्यूक्लियरने जर ते स्वतःची स्टेट चेंज केली तर न्यूक्लियसचा शेप पण काय होतो, इझिली चेंज होतो. न्यूक्लियसचा शेप काय होतो, इझिली चेंज होतो. मग न्यूक्लियसचा शेप जर का चेंज झाला, न्यूक्लियसचा शेप चेंज झाला म्हणजे आपल्याला ओव्हरऑल बाहेरून पाहताना काय होईल, आपल्याला असं जाणवेल की ते न्यूक्लियस काय करतोय, व्हायब्रेट करतो. न्यूक्लियस काय करतोय, व्हायब्रेट करतो. मग आपण काय लिहू, खाली एक पॉईंट लिहू शकतो की ड्यू टू these change in shape, ह्या शेप चेंज मुळे काय होईल, ड्यू टू these change in shape there is energy correction term, corresponding to vibrational energy, म्हणजे काय करावं लागेल, आपल्याला करावं लागेल की टोटल एनर्जी जर इक्वेशन आपण शेल मॉडेलमध्ये काढलं, त्या टोटल एनर्जीमध्ये आपल्याला काय करावं लागेल, तर एक व्हायब्रेशनल एनर्जी काय करावं लागेल, ऍड करावं लागेल. व्हायब्रेशनल एनर्जी काय करावं लागेल, ऍड करावी लागेल. मग हे जे होतं हे काय होतं, थोडं थेरॉटिकल डिस्क्रिप्शन होतं कलेक्टिव्ह मॉडेलचं. हे थेरॉटिकल डिस्क्रिप्शन होतं कलेक्टिव्ह मॉडेलचं. तर कलेक्टिव्ह मॉडेलमध्ये तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं की कलेक्टिव्ह मॉडेल इज कॉम्बिनेशन ऑफ लिक्विड ड्रॉप मॉडेल प्लस शेल मॉडेल. आणि कलेक्टिव्ह मॉडेलमध्ये त्यांनी सांगितले की लास्ट अनपेड न्यूक्लियॉन काय करतात, तर न्यूक्लियसचा शेप चेंज करतात. आणि त्या न्यूक्लियसचा शेप चेंज झाल्यामुळे काय होते, तर एक व्हायब्रेशनल एनर्जी टर्म्स काय होते, तर लिक्विड ड्रॉप मॉडेलमध्ये आणि न्यूक्लियर शेल मॉडेलच्या एनर्जी एक्सप्रेशनमध्ये एक ॲडिशनल व्हायब्रेशनल एनर्जी टर्म्स काय होते, ॲड होते. बस इतक्या 3-4 गोष्टी तुम्ही शेल मॉडेलमध्ये एक्सेसमध्ये ॲड केल्या म्हणजे तुम्हाला कलेक्टिव्ह मॉडेल, जर तुम्हाला कलेक्टिव्ह मॉडेलवर प्रश्न आला तर तुम्हाला एवढंच विचारू शकता की कलेक्टिव्ह मॉडेलमध्ये काय केलं. तर कलेक्टिव्ह मॉडेलमध्ये काय झालं, तर कलेक्टिव्ह मॉडेलमध्ये एक व्हायब्रेशनल एनर्जी टर्म ॲड झाली. आणि कलेक्टिव्ह मॉडेल हे तुमचं लिक्विड ड्रॉप मॉडेल आणि न्यूक्लियर शेल मॉडेल दोन्हींचं कॉम्बिनेशन होतं. हे 2-3 पॉईंट जरी तुम्ही लक्षात ठेवले तर या 2-3 पॉईंटच्या वरती तुम्हाला सेटमध्ये क्वेश्चन्स हा रिलेटेड विथ लिक्विड ड्रॉप मॉडेल रिलेटेड विथ कलेक्टिव्ह मॉडेल येणार नाही. कलेक्टिव्ह मॉडेलशी रिलेटेड जर प्रश्न आला तर या 2-3 पॉईंटच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रश्न बनणारच नाही. बनेल का प्रश्न, नाही. मग त्यानंतर एक टर्म येते आणखी रोटेशनल एनर्जी किंवा रोटेशनल मॉडेल. त्याचं मी तुम्हाला फक्त इक्वेशन देतो लिहून. रोटेशनल मॉडेल. आता रोटेशनल मॉडेलने काय केलं की व्हायब्रेशनल एनर्जी तर असते. आता आपण सांगितलं की लास्ट अनपेड स्टेटमध्ये किंवा लास्ट शेल जी आहे त्यामध्ये अनपेड न्यूक्लियॉन आहे. आणि ते अनपेड न्यूक्लियॉन काय करतो, ते स्वतःच्या शेप म्हणजे स्वतः त्या ऑर्बिटमध्ये किंवा त्या शेलमध्ये इझिली इकडून तिकडे काय होऊ शकतो, मूव्ह होऊ शकतो. म्हणून तो काय करू शकतो, न्यूक्लियसचा शेप चेंज करू शकतो. मग रोटेशनल मॉडेलमध्ये त्यांनी असं सांगितलं की जर का त्यामध्ये व्हायब्रेशनल एनर्जी टर्म्स तुम्ही ॲड करतच आहेत तर मग एक रोटेशनल एनर्जी टर्म पण येईल, एक रोटेशनल एनर्जी टर्म पण असेल. मग रोटेशनल एनर्जी टर्मच्या करेक्शनसाठी जे मॉडेल डेव्हलप करण्यात आलं ते होतं तुमचं रोटेशनल मॉडेल. तर रोटेशनल एनर्जी टर्म्स जी येईल ती रोटेशनल एनर्जी टर्म्स काय होती, तर रोटेशनल एनर्जी टर्म्स होते ई रोटेशनल इज इक्वल टू h² अपॉन टॉईस आय ब्रॅकेटमध्ये h² अपॉन टॉईस आय J+1 ही काय होती, रोटेशनल एनर्जी करेक्शन टर्म. लिक्विड ड्रॉप मॉडेल आणि न्यूक्लियर शेल मॉडेल मग त्यानंतर जे कलेक्टिव्ह मॉडेल आहे आणि त्यानंतरही जे मॉडेल होतं न्यूक्लियसचं ते होतं रोटेशनल मॉडेल.
तर रोटेशनल मॉडेलमध्ये जी एनर्जी करेक्शन टर्म्स न्यूक्लियसच्या एनर्जीमध्ये आपण ॲड करतो ती असते रोटेशनल एनर्जी, आणि त्याचं इक्वेशन हे असं असतं ई रोटेशनल इज इक्वल टू एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाईस आय जे प्लस वन. यामध्ये आय जो असेल तो आय काय असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ न्यूक्लियस, आणि जे काय असेल तर मॅग्नेटिक क्वांटम, जे काय अँग्युलर क्वांटम नंबर, मॅग्नेटिक नाही, जे काय आहे अँग्युलर क्वांटम नंबर. अँग्युलर क्वांटम नंबर कोणाचा, तर करस्पॉन्डिंग टू लास्ट अनपेयर्ड न्यूक्लियॉन, करस्पॉन्डिंग टू लास्ट अनपेयर्ड न्यूक्लियॉन. लास्ट अनपेयर्ड न्यूक्लियॉनच्या करस्पॉन्डिंग टोटल अँग्युलर क्वांटम नंबर किंवा अँग्युलर क्वांटम नंबर हा असतो जी. हा काय असतो जी. तर फक्त रोटेशनल मॉडेलमध्ये तुम्हाला हावाला एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला शक्य जर आतापर्यंत बघा नेटमध्ये ना सीटमध्ये ना गेटमध्ये GS TFR कोणत्या ज्याच्यामध्ये क्वेश्चन्स रिलेटेड टू रोटेशनल मॉडेल विचारलेला नाही. तरी मी तुम्हाला का सांगितलं आहे, कारण की डे बाय डे कॉम्पिटिशन वाढलेली आहे. तुम्हाला जर सिंपल फॉर्म्युला बेस क्वेश्चन आला, जर तुम्हाला फॉर्म्युला माहीत असेल तर तुम्ही इझिली त्या क्वेश्चन्सला टॅकल करू शकता, इझिली त्या क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकता. आता बघा असं तर घेऊन फायदा नाही की फक्त जे सेटमध्ये विचारतात तेच घ्या, कारण कधी एखाद्या वेळेस नवीन टॉपिकवर जर प्रश्न आला तर तुम्ही मला आम्हाला सांगितलंच नाही. ओके, त्यासाठी काय केलं मी तुम्हाला एक्स्ट्राचे हे जे 2 पॉईंट्स आहे, हे 2 पॉईंट्स व्हायब्रेशनल मॉडेल किंवा व्हायब्रेशनल एनर्जी करेक्शन आणि रोटेशनल एनर्जी करेक्शन आतापर्यंत प्रश्न आलेले नाही, इथे पुढे येऊ शकता. इथून पुढे काय प्रश्न एक्झाममध्ये विचारू शकता, म्हणून मी तुम्हाला दोन्ही एनर्जी करेक्शन्स कसे येतात आणि काय त्यांचे फॉर्म्युले हे इथे व्यवस्थितपणे सांगितलेले आहे. आता दुसरा जो टॉपिक आहे या लेक्चरचा आपला महत्त्वाचा तो म्हणजे ड्यूट्रॉन. तो काय आहे ड्यूट्रॉन, आणि ह्या टॉपिकवर तुम्हाला बेस्ट क्वेश्चन मिळणार तो आहे तुमचा ड्यूट्रॉन. तो काय आहे ड्यूट्रॉन. ड्यूट्रॉन तर तुम्हाला माहितीच असेल, ड्यूट्रॉन किंवा ड्यूटेरॉन. बघा हायड्रोजन होता, हायड्रोजन H11 हा काय आहे तुमचा हायड्रोजन न्यूक्लियस. हा काय आहे हायड्रोजन न्यूक्लियस. त्याच्यानंतर काय असतो हायड्रोजन नंतर ड्यूटेरियम H12 हा काय होता ड्यूटेरियम. त्यानंतर असतो हायड्रोजन 13 हा काय असतो ट्रिटियम. तर हायड्रोजन 11 हा काय हायड्रोजनचा न्यूक्लियस. ते हा जो ड्यूटेरियम आहे, ड्यूटेरियम ॲटमचा जो काही न्यूक्लियस असतो, ड्यूटेरियम ॲटमचा जो काही न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसला म्हणतो आपण ड्यूट्रॉन. त्या न्यूक्लियसला काय म्हणतो ड्यूट्रॉन. मग ड्यूट्रॉनची डेफिनेशन काय लिहिणार तुम्ही, ड्यूट्रॉनची डेफिनेशन लिहिणार की ड्यूट्रॉन इज द न्यूक्लियस ऑफ ड्यूट्रॉन इज द nucleus of deuterium and it is a smallest nuclear state that can exist in the nature and consisting of single proton and neutron. म्हणून बघा ना इथे काय दिसतं तुम्हाला, हा दिसतो H12, हा काय दिसतो H12, याला कधी कधी D12 सुद्धा म्हणतात. हे काय ड्यूटेरियम. ड्यूटेरियमचा न्यूक्लियसमध्ये बघा वरती 2 आहे, 2 मध्ये एक आहे तर एक आहे प्रोटॉन आणि एक काय असेल न्यूट्रॉन. म्हणजे ड्यूटेरियम ही नेचरमध्ये फ्रीली एक्झिस्ट करणारी स्मॉलेस्ट न्यूक्लियर स्टेट आहे. कुठेही दिसत असेल तुम्हाला काय लिहिलंय मी स्मॉलेस्ट न्यूक्लियर स्टेट. मग तुम्हाला MCQ मध्ये विचारू शकता विच ऑफ द फॉलोइंग इज द स्मॉलेस्ट न्यूक्लियर स्टेट दॅट कॅन एक्झिस्ट इन नेचर फ्रीली. तर स्मॉलेस्ट न्यूक्लियर स्टेट काय आहे तर मग ड्यूट्रॉन. स्मॉलेस्ट न्यूक्लियर स्टेट कोणती जी फ्रीली एक्झिस्ट करते ती ड्यूट्रॉन. म्हणजे ड्यूट्रॉनच्या काही प्रॉपर्टीज आहे, ड्यूट्रॉनच्या काय आहेत प्रॉपर्टीज. अगोदर आपण ड्यूट्रॉनच्या प्रॉपर्टीज लिहून घेऊ, त्यानंतर वन बाय वन त्या प्रॉपर्टीज आपण एक्सप्लेन करू. तर ड्यूट्रॉनची पहिली प्रॉपर्टी आहे की द बाइंडिंग एनर्जी ऑफ ड्यूट्रॉन ही इक्वल आहे तो 2.2245 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. बाइंडिंग एनर्जी ऑफ ड्यूट्रॉन ही काय आहे तुमची
बाइंडिंग एनर्जी ऑफ D12 ड्यूट्रॉन न्यूक्लियसची बाइंडिंग एनर्जी म्हणजेच काय, तर या ड्यूट्रॉनमध्ये असणाऱ्या एक न्यूक्लियस, ह्या ड्यूट्रॉनच्या न्यूक्लियसमध्ये असणारे हे जे दोन न्यूक्लियॉन आहे, एक प्रोटॉन आणि एक न्यूट्रॉन, तर यांना सेपरेट करण्यासाठी लागणारी अमाऊंट ऑफ एनर्जी. बाइंडिंग एनर्जी म्हणजे काय असते, द एनर्जी रिक्वायर टू, आता ही बाइंडिंग एनर्जी डेफिनेशन मी लिहित नाही कारण ऑलरेडी आपण बाइंडिंग एनर्जी डेफिनेशन शिकलेले आहे. सो बाइंडिंग एनर्जी तुम्हाला माहिती आहे, एखाद्या न्यूक्लियसला ब्रेक करण्यासाठी, सपोज करा हा जर ड्यूट्रॉनचा न्यूक्लियस आहे, यामध्ये हा एक प्रोटॉन हा एक न्यूट्रॉन, मग यांना जर तुम्हाला यांना जर तुम्हाला एक सेपरेटली प्रोटॉन न्यूट्रॉन यामध्ये जर का ब्रेक करायचं असेल डिस्टन्स अंतरावर, तर तुम्हाला या न्यूक्लियसला किती एनर्जी द्यावं लागेल, तर तुम्हाला या न्यूक्लियसला 2.2245 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी जर तुम्ही याला दिली, तर हा न्यूक्लियस काय होतो, ब्रेक होतो. कारण ही जी ब्रेकिंग एनर्जी आहे, त्या ब्रेकिंग एनर्जीलाच काय म्हणतो आपण, बाइंडिंग एनर्जी. तर त्या ड्यूट्रॉनची बाइंडिंग एनर्जी किती असते, ही एवढी. दुसरी प्रॉपर्टी ड्यूट्रॉनची ती म्हणजे काय, तर बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉन. बाइंडिंग एनर्जी, आता बाइंडिंग एनर्जीची व्हॅल्यू किती आहे, तर ती व्हॅल्यू 2.2245 आणि न्यूक्लियॉन नंबर किती आहे 2. मग याला जर डिवाइड केलं तर काय मिळेल, 1.11225 1.11225 ही काय मग तुमची, तर बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉन. तर ही काय तुमची बाइंडिंग एनर्जी म्हणजे मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पर न्यूक्लियॉन, मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पर न्यूक्लियॉन ही आहे त्या ड्यूट्रॉन न्यूक्लियसची बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉन. तर न्यूक्लियॉन नंबर किती ड्यूट्रॉनसाठी न्यूक्लियॉन नंबर आहे A=2. त्या ड्यूट्रॉनसाठी न्यूक्लियॉन नंबर किती आहे, A=2. त्यानंतर या ड्यूट्रॉन 1-2 न्यूक्लियससाठी जी काही स्पिन पॅरिटी आहे J पाय, तर त्या स्पिन पॅरिटीची व्हॅल्यू असते तुमची 1+. स्पिन पॅरिटीची व्हॅल्यू किती आहे, 1+. आता ही जी प्रॉपर्टी बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉन, स्पिन पॅरिटी या सर्व आपण गोष्टी काढणार आहोत. न्यूट्रॉनशी असोसिएटेड या सर्वच्या प्रॉपर्टीज किंवा सर्वच्या सर्व गोष्टी आपण आता याच लेक्चरमध्ये समोर पाहणार आहोत. फक्त ते काय करायच्या, सर्व प्रॉपर्टी एका ठिकाणी लिहून घ्यायच्यात. मग नंतर काय करू आपण, वन बाय वन एक एक प्रॉपर्टी एक्सप्लेन करू. त्यानंतर चौथी आहे, चौथी प्रॉपर्टी काय आहे, तर द आयसोस्पिन ऑफ D12 जो डिनोट केला जातो आय ने, तर आयसोस्पिनची व्हॅल्यू असते 0. ड्यूट्रॉन न्यूक्लियससाठी आयसोस्पिनची व्हॅल्यू 0 लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर ड्यूट्रॉनची पाचवी प्रॉपर्टी आहे की मॅग्नेटिक मुवमेंट बट कोणतं, न्यूक्लिअर. मॅग्नेटिक मुवमेंट न्यूक्लिअर कोणाचं, ऑफ ड्यूटेरॉन म्हणजे D12. तर त्याची व्हॅल्यू किती आहे, तर त्याची व्हॅल्यू असते μ=0.857 म्युएन. म्युएन मीन्स न्यूक्लिअर मॅग्नेट्रॉन. म्युएन काय हा, तर म्युएनची व्हॅल्यू असते E(2MP). त्याची व्हॅल्यू आहे तुमचे 5.05 × 10⁻⁻27 जूल पर टेस्ला, ज्याला म्हणतो आपण न्यूक्लिअर मॅग्नेट्रॉन. म्हणजे जे मॅग्नेटिक मुवमेंट आहे असोसिएटेड विथ ड्यूट्रॉन, तर न्यूट्रॉन न्यूक्लियसची असोसिएटेड मॅग्नेटिक मुवमेंट किती आहे, 0.857 म्युएन. 0.857 म्युएन हे काय असतं, मॅग्नेटिक मुवमेंट असोसिएटेड विथ ड्यूट्रॉन. त्यानंतरची नेक्स्ट प्रॉपर्टी यामध्ये बघा इकडे किती झाल्या, yes 1 2 3 4 5. त्यानंतर 6 नंबरची प्रॉपर्टी म्हणजे काय, तर रेडियस ऑफ ड्यूट्रॉन. 6 नंबरची प्रॉपर्टी आहे की रेडियस ऑफ D12 त्याची व्हॅल्यू असते R=1.96 फेम्टोमीटर. 1.96 फेम्टोमीटर ही आहे ड्यूट्रॉनची रेडियस. त्यानंतर 7वी प्रॉपर्टी आहे की इलेक्ट्रिक क्वाड्रपोल मुवमेंट. इलेक्ट्रिक क्वाड्रपोल मुवमेंट Q ऑफ ड्यूट्रॉन, तर याची व्हॅल्यू आहे 0.289 चार्ज फेम्टोमीटर स्क्वेअर. इलेक्ट्रिक क्वाड्रपोल मुवमेंट ऑफ ड्यूट्रॉनची व्हॅल्यू काय आहे, 0.289 चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इंटू फेम्टोमीटर स्क्वेअर. या 7 प्रॉपर्टी असोसिएटेड विथ ड्यूट्रॉन तुमच्या तोंडपाठ असल्या पाहिजेत. या 7 प्रॉपर्टीपैकी तुम्हाला कोणतीही एखादी प्रॉपर्टी ड्यूट्रॉनची डायरेक्टली विचारू शकतात. कोणती एखादी प्रॉपर्टी तुमची ड्यूट्रॉनची डायरेक्टली विचारू शकतात की ड्यूट्रॉनची ही प्रॉपर्टी कशी आहे किंवा याची व्हॅल्यू काय आहे. जर तुम्हाला सगळ्या प्रॉपर्टी माहीत असतील तर तुमचा ड्यूट्रॉनचा क्वेश्चन सॉल्व्ह होईल. आता काय करू आपण, 1 बाय 1 एक हे प्रॉपर्टी त्याची कॅल्क्युलेट करू. बघा पहिली प्रॉपर्टी काढू आपण. पहिली प्रॉपर्टी काय होती ड्यूट्रॉनची, की बाइंडिंग एनर्जी ऑफ ड्यूट्रॉन ही होती 2.22
2.2245 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. ही प्रॉपर्टी काय करू आपण व्हेरीफाय करू. आता आपल्याला माहिती आहे काय ही बाइंडिंग एनर्जी जर काढायची असेल तर आपल्याला काय करायला लागेल, पहिले न्यूट्रॉन सोबत रिएक्शन करायला लागेल. आपण काय करतो, एक स्लो न्यूट्रॉन हा जो आहे हा काय एक स्लो न्यूट्रॉन, ह्या स्लो न्यूट्रॉनची बंबार्डमेंट करतो आपण प्रोटॉनवर. स्लो न्यूट्रॉनची बंबार्डमेंट काय करतो आपण प्रोटॉनवर. हा स्लो न्यूट्रॉन काय करतो आपण हे प्रोटॉनवर बंबार्ड करतो. स्लो न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची ॲडिशन झाल्यानंतर काय होतं की एक न्यूट्रॉन न्यूक्लियस फॉर्म होतो आणि त्या सिच्युएशनमध्ये गामा रेडिएशन्स काय होतात इमिट. हे काय गामा फोटॉन, हा गामा काय फोटॉन. तर या रिॲक्शनमध्ये काय होतं गामा फोटॉन रिलीज होतो. गामा फोटॉन होतो रिलीज. मग गामा फोटॉन या रिॲक्शनमध्ये आता ही काय ही न्यूक्लिअर रिॲक्शन आहे. या न्यूक्लिअर रिॲक्शनमध्ये गामा फोटॉनची किंवा या रिॲक्शनमध्ये प्रोड्यूस होणारी जी काही क्यू व्हॅल्यूज असेल तर ती क्यू व्हॅल्यू कशाची इक्वल असेल, तर या न्यूट्रॉनची बाइंडिंग एनर्जी इक्वल असेल, या न्यूट्रॉनच्या बाइंडिंग एनर्जीच्या इक्वल असेल. मग आपल्याला माहिती आहे की बाइंडिंग एनर्जी कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. बाइंडिंग एनर्जी कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला, बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला काय आपल्याकडे की मास ऑफ रिॲक्टंट मायनस मास ऑफ प्रोडक्ट, मास ऑफ रिॲक्टंट मायनस मास ऑफ प्रोडक्ट इंटू काय असतो c². मास ऑफ रिॲक्टंट मायनस मास ऑफ प्रोडक्ट इंटू c². तर रिॲक्टंटच्या मासेसमध्ये कोणाकोणाचं मास आहे, तर रिॲक्टंटच्या मासेसमध्ये मास ऑफ न्यूट्रॉन प्लस मास ऑफ प्रोटॉन आणि प्रोडक्टच्या मासेसमध्ये मास ऑफ न्यूट्रॉन. कारण गामा फोटॉनला मास आहे का नाही, फोटॉनचा रेस्ट मास 0 असतो. फोटॉनचा रेस्ट मास काय आहे 0 इंटू c². मग यामध्ये जर का तुम्ही मास ऑफ न्यूट्रॉनची व्हॅल्यू, मास ऑफ प्रोटॉनची व्हॅल्यू आणि न्यूट्रॉनची व्हॅल्यू या सर्व व्हॅल्यू जर पुटअप केला आणि c² म्हणजे सर्वांच्या व्हॅल्यू जर का AMU मध्ये जर तुम्ही सबस्टिट्यूट करून त्याला c² ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला ह्या क्वेश्चनचं आन्सर मिळतं 2.2245 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. 2.2245 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट हे काय मिळेल तुम्हाला या रिएक्शनची बाइंडिंग एनर्जी किंवा क्यू व्हॅल्यू. बाइंडिंग एनर्जी किंवा यालाच काय म्हणतात या रिएक्शनची क्यू व्हॅल्यू. आता यामध्ये हे मास ऑफ न्यूट्रॉनची व्हॅल्यू तुम्हाला माहिती असते किती असते 1.0086 AMU. मास ऑफ प्रोटॉनची व्हॅल्यू किती असते, तर मास ऑफ प्रोटॉनची व्हॅल्यू असते 1.0076 AMU. आणि मास ऑफ न्यूट्रॉनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून आता मास ऑफ न्यूट्रॉनची व्हॅल्यू आपण क्यू व्हॅल्यूच्या रिएक्शनमध्ये एका ठिकाणी कुठेतरी यूज केलेली आहे. क्यू व्हॅल्यूच्या ठिकाणी कुठेतरी एका ठिकाणी यूज केलेली. 1 मिनिट हवा मी चेक करतो क्यू व्हॅल्यू किती होती. तर बघा मास ऑफ प्रोटॉनची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. मास ऑफ प्रोटॉन किती असतं, तर ते असतं 1.0076 AMU. मास ऑफ न्यूट्रॉनची व्हॅल्यू आहे 1.0086 AMU. 1.0086 AMU. आणि तुम्ही जर का यामध्ये मास ऑफ न्यूट्रॉन, तर मास ऑफ न्यूट्रॉन किती असतं, तर मास ऑफ न्यूट्रॉनची व्हॅल्यू आहे 2. इथे लिहितो मी इरेज करून मास ऑफ न्यूट्रॉन. तर मास ऑफ न्यूट्रॉनची व्हॅल्यू असते 2.0141 AMU. या तिन्ही व्हॅल्यू जर का तुम्ही ही एक आणि ही एक या तिन्ही व्हॅल्यू जर का ह्या इक्वेशनमध्ये पुटअप केल्या नंतर आणि 1 AMU इज इक्वल टू किती असतो, 1 AMU इज इक्वल टू असतो 931.5 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पर c². ह्या सर्व व्हॅल्यू जर तुम्ही यामध्ये पुटअप केल्या तर तुम्हाला हे व्हॅल्यू ही काय जी 2.2245 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट ही व्हॅल्यू काय मिळेल ऑब्टेन होईल. ही सर्व व्हॅल्यू तुम्हाला यामध्ये जर तुम्ही पुटअप केला, सगळं सबस्टिट्यूशन केलं तर तुम्हाला ही व्हॅल्यू काय होईल तिथे मिळेल. ओके. म्हणजे पहिली जी प्रॉपर्टी होती की बाइंडिंग एनर्जी ऑफ न्यूट्रॉन किती असते एवढी आणि त्या बाइंडिंग एनर्जी काय केली आपण या फॉर्म्युलाचा यूज करून अशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली. त्यानंतर दुसरी आहे बाइंडिंग एनर्जी पर युनिट न्यूक्लियॉन. तर सरळ त्याला न्यूक्लियॉन नंबरने डिवाइड केलं तर दुसरी प्रॉपर्टी सुद्धा काय होती तुम्हाला इझिली मिळून जाते. दुसरी पण प्रॉपर्टी काय होती इझिली मिळून जाते. त्यानंतर तिसरी प्रॉपर्टी आहे की त्यामध्ये स्पिन पॅरिटी काढलेली आपण. न्यूट्रॉन न्यूक्लियस जो आहे न्यूट्रॉन 1 2 ची काय केली आपण स्पिन पॅरिटी सांगितली की जे पाय इज इक्वल टू किती असते 1+. जे पाय इज इक्वल टू 1+ ही काय करू आपण आता कॅल्क्युलेट करू. बघा न्यूट्रॉन न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन किती आहे 1 जो की काय आहे ऑड. न्यूट्रॉन किती आहे n इज इक्वल टू 1 तो पण काय आहे ऑड. म्हणजे काय झाली ऑड न्यूक्लियनची केस. मग ऑड न्यूक्लियनमध्ये प्रोटॉनला आपण सेपरेट डिस्ट्रीब्यूट करू 1च आहे म्हणजे कुठे डिस्ट्रीब्यूट होतो 1s हाफमध्ये 1. मग तुम्हाला JPची व्हॅल्यू किती मिळाली, JP मिळाला हाफ आणि LP मिळाला 0. सिमिलर वेनं तुम्हाला न्यूट्रॉनसाठी पण काय मिळेल, हे न्यूट्रॉनसाठी कॉन्फिगरेशन असं मिळेल JN ची व्हॅल्यू मिळेल हाफ आणि LN ची व्हॅल्यू मिळेल 0. मग आपल्याला माहिती आहे काय अकॉर्डिंग टू
कोणत्या रूलचा? नॉर्दन्स रूल. अकॉर्डिंग टू नॉर्दन्स रूल आपल्याला काय करावं लागतो? JN प्लस LN प्लस JP प्लस LP याची व्हॅल्यू. मग याची व्हॅल्यू जर काढली आपण तर काय मिळेल आपल्याला? हा प्लस 0 प्लस हा प्लस 0 इज इक्वल टू 1. तर 1 इज ऑड, 1 इज ऑड. मग ज्यावेळेस या मॉड्युलसची व्हॅल्यू ऑड असते त्यावेळेस रिझल्टंट स्पिन काय असतो की JN आणि JP चे ॲडिशन निवडा. JN प्लस JP इतका. मग JN ची व्हॅल्यू हाफ, JP ची व्हॅल्यू हाफ, म्हणजे जे काय मिळालं तुम्हाला 1. टोटल जे काय मिळाला 1. आणि पॅरिटी पाय काय असते? तर पॅरिटी पाय असते -1 रेस्ट टू दी पॉवर LN प्लस LP. -1 रेस्ट टू दी पॉवर LN प्लस LP. LN ची व्हॅल्यू 0, LP ची व्हॅल्यू 0. -1 रेस्ट टू दी पॉवर 0 मीन्स +1. -1 रेस्ट टू दी पॉवर 0 मीन्स +1. म्हणजेच काय तर ड्यूट्रॉन 1T न्यूक्लियसची जी काही स्पिन पॅरिटी आहे तर स्पिन किती मिळाली ते बघा. स्पिनची व्हॅल्यू किती मिळाली? 1 आणि पॅरिटी +1. म्हणजेच आपण केलं शकतो Jπ इज इक्वल टू 1 प्लस 1 प्लस Jπ इज इक्वल टू 1 प्लस. आणि तीच काय इथे आपण प्रॉपर्टीजमध्ये लिहिलेलं आहे. प्रॉपर्टीजमध्ये काय लिहिलं आपण की स्पिन पॅरिटी ऑफ ड्यूट्रॉन 1 टू न्यूक्लियस इज 1 प्लस. आणि ती आपण काय केली? त्या न्यूक्लियर स्पिन मॉडेल किंवा न्यूक्लियर शेल मॉडेलचा यूज करून काय केली आपण? ती प्रॉपर्टी कॅल्क्युलेट केली. ती प्रॉपर्टी काय केली? न्यूक्लियसची आपण कॅल्क्युलेट केली की अशी अशी असते. शेल मॉडेलला सांगितलं होतं ना, आपण काय केलं ते कॅल्क्युलेट करून दाखवलं. आपण काय केलं ते कॅल्क्युलेट करून दाखवलं. त्यानंतर रेडियस जे असते त्यानंतरची चौथी प्रॉपर्टी घेऊ आपण रेडियस. आपल्याला माहिती आहे रेडियसचा फॉर्म्युला काय आहे? तर रेडियसचा फॉर्म्युला असतो R इज इक्वल टू R0 A रेस्ट टू दी पॉवर 1/3. R इज इक्वल टू R0 A रेस्ट टू दी पॉवर 1/3. आणि R0 ची व्हॅल्यू किती असते? तर R0 ची व्हॅल्यू असते 1.2 फेम्टोमीटर. 1.2 फेम्टोमीटर. बघा ड्यूट्रॉन 1 टू न्यूक्लियससाठी A ची व्हॅल्यू किती आहे? तर ड्यूट्रॉन 1 टू न्यूक्लियससाठी A ची व्हॅल्यू आहे 2. मग यामध्ये जर का आपण पुटअप केलं तर R इज इक्वल टू R0. R0 ची व्हॅल्यू 1.2 फेम्टोमीटर आणि इथे 2 रेस्ट टू दी पॉवर 1/3. 2 रेस्ट टू दी पॉवर 1/3. आणि याला जर का तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला याची सुद्धा व्हॅल्यू मिळणार 1.96 फेम्टोमीटर. याला जर तुम्ही क्यूब रूट 2 ची व्हॅल्यू जर काढली तुम्ही म्हणजे 2 ची रेस्ट टू दी पॉवर 1/3 तर तुम्हाला काय मिळेल? एक व्हॅल्यू मिळेल पर्टिक्युलर. आणि त्याचं जर इथे मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला 1.96 फेम्टोमीटर काय मिळेल? न्यूक्लियर रेडियसचं आन्सर. काय मिळेल? न्यूक्लियर रेडियसचं आन्सर. मग त्यानंतर एक एक्सेस प्रॉपर्टी असोसिएटेड विथ ड्यूट्रॉन न्यूक्लियस ती म्हणजे टोटल वेव्ह फंक्शन्स. चौथी किंवा पाचवी जे काही असेल नंबर मध्ये जे करून घ्यायचं तो असतं टोटल वेव्ह फंक्शन. टोटल वेव्ह फंक्शन ड्यूट्रॉनचं टोटल वेव्ह फंक्शन. आता आपल्याला माहिती आहे न्यूक्लियर शेल मॉडेलच्या अकॉर्डिंग पॅरिटी किती आहे न्यूक्लियसची? अकॉर्डिंग टू शेल मॉडेल पॅरिटी किती आहे ड्यूट्रॉनची? तर पॅरिटी आहे +1. शेल मॉडेलच्या अकॉर्डिंग पॅरिटी किती आहे ड्यूट्रॉनची? +1. पॅरिटी ड्यूट्रॉनची +1 आहे म्हणजेच आपण काय सांगू शकतो की पॅरिटी पायचा फॉर्म्युला काय आहे? -1 रेस्ट टू दी पॉवर L. याची व्हॅल्यू आहे +1. मग एलच्या पॉसिबल व्हॅल्यूज काय? एलच्या पॉसिबल व्हॅल्यूज असतात 0, 1, 2, 3 सो ऑन. या काय आहेत? पॉसिबल व्हॅल्यू आहेत. पण पॅरिटी तुम्हाला +1 असण्यासाठी एलच्या ॲक्सेप्टेबल व्हॅल्यू कोणत्या असतील? तर एलच्या ॲक्सेप्टेबल व्हॅल्यू असतील 0, 2, 4, 6 सो ऑन. या काय असतील? ॲक्सेप्टेबल व्हॅल्यू. ॲक्सेप्टेबल व्हॅल्यू कोणासाठी? तर ड्यूट्रॉन न्यूक्लियससाठी. का? या 0, 2, 4, 6 याच काय ॲक्सेप्टेबल आहे? कारण त्याच व्हॅल्यूच्या करस्पॉन्डिंग पॅरिटी काय मिळते आपल्याला? इव्हन मिळते. त्याच्याच करस्पॉन्डिंग पॅरिटी काय मिळते? इव्हन मिळते. बट आपल्याला माहिती आहे काय की जेच्या ज्या व्हॅल्यूज असतात जे एक्सप्रेस करतो व्हॅल्यू जे टेक्स व्हॅल्यू फ्रॉम L-S टू L+S, L-S टू L+S. मग आता आपण काय करू की टोटल वेव्ह फंक्शन काढण्यासाठी S, L आणि Jचे कॉम्बिनेशन घेऊ. बघा सगळ्यात पहिले S ची व्हॅल्यू घेऊ, नंतर इथे L ची व्हॅल्यू, इथे J ची व्हॅल्यू आणि इथे लिहू आपण स्टेट की L, J आणि इथे असतो ट्वाइस S+1, इथे असतो ट्वाइस S+1. आता आपल्याला माहिती आहे की काय न्यूक्लियसच्या आतमध्ये ड्यूट्रॉनच्या न्यूक्लियसच्या आतमध्ये 2 न्यूक्लियॉन आहे. एक आहे प्रोटॉन आणि दुसरा आहे न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉन स्पिन ऑफ पार्टिकल, न्यूट्रॉन स्पिन ऑफ पार्टिकल. दोन्हींच्या स्पिनचे ॲडिशन काय मिळेल? 1. दोन्हीच्या स्पिनचे ॲडिशन काय मिळेल? 1. कारण स्पिन 0 जर घेतला तुम्ही, स्पिन जर का 0 घेतला एलची तुम्ही काही व्हॅल्यू घ्या मग तुम्हाला जेची 1 व्हॅल्यू मिळेल का? मिळणारच नाही. मग जेच्या 1 व्हॅल्यूच्या करस्पॉन्डिंग तुम्हाला स्पिन 1 स्टेटस कन्सिडर करावं लागेल. मग स्पिन 1च्या करस्पॉन्डिंग एलची एक तर व्हॅल्यू असेल 0
कारण S0 L0 तर जे काय मिळेल तुम्हाला 1 - 0 म्हणजे 1 आणि 1 + 0 म्हणजे 1. त्याच्या करस्पॉन्डिंग स्टेट काय मिळेल तुम्हाला, तर त्याच्या करस्पॉन्डिंग स्टेट मिळेल तुम्हाला 3S1. याच्या करस्पॉन्डिंग स्टेट मिळेल पहिली 3S1. ओके. त्यानंतर S ची व्हॅल्यू 1 आणि L ची व्हॅल्यू जर का 2 घेतली आपण. आता L ची व्हॅल्यू तुम्ही म्हणता 0 नंतर 1 का नाही घेतलं, कारण की L = 1 च्या करस्पॉन्डिंग आपल्याला ऑड पॅरिटी मिळते आणि ऑड पॅरिटी ॲक्सेप्टेबल आहे का, नाही. ऑड पॅरिटी ॲक्सेप्टेबल आहे का, नाही. सो S ची 1 व्हॅल्यू असताना L ची दुसरी व्हॅल्यू असणार दुसरी 2. मग S1 L2 तर जेच्या व्हॅल्यू असतील L - S2 L + S. L - S म्हणजे 2 - 1 2 2 + 1 3. म्हणजे एक व्हॅल्यू असेल त्याची एक तर 1 एक तर 2 किंवा 3. 1 2 किंवा 3. मग ॲक्सेप्टेबल स्टेट कोणती असेल, तर S = 1 च्या करस्पॉन्डिंग मल्टिप्लिसिटी मिळेल 3. S = 1 च्या करस्पॉन्डिंग मल्टिप्लिसिटी मिळेल 3 D1. कारण यामधली जेची कोणती व्हॅल्यू ॲक्सेप्टेबल आहे 1, जेची 2 आणि 3 व्हॅल्यू ॲक्सेप्टेबल आहे का, नाही. का, कारण की जे पाय जो आहे न्यूट्रॉनसाठी त्याची व्हॅल्यू किती आहे 1+. म्हणजेच आपली J = 1 व्हॅल्यूज ॲक्सेप्टेबल आहे आणि पायची अशी व्हॅल्यू ॲक्सेप्टेबल आहे ज्याच्या करस्पॉन्डिंग L काय असतो तुमचा एक तर +2 +4 किंवा असा असेल, जेणेकरून आपल्याला काय मिळेल त्याची पॅरिटी स्पिन पॅरिटीची व्हॅल्यू 1+ मिळेल. त्याची स्पिन पॅरिटीची व्हॅल्यू काय मिळेल 1+. त्यानंतर आणखी दुसरं ॲक्सेप्टेबल कॉम्बिनेशन कोणते आहे, ज्यावेळेस S ची व्हॅल्यू असेल 0 आणि L ची व्हॅल्यू असेल 1 त्यावेळेसही J ची व्हॅल्यू 1 असू शकते. मग L = 1 च्या करस्पॉन्डिंग म्हणजे तुम्हाला P. S = 0 म्हणजे मल्टिप्लिसिटी काय मिळेल 1. S = 1 च्या करस्पॉन्डिंग मल्टिप्लिसिटी काय मिळेल 1 आणि J ची व्हॅल्यू किती आहे 1. बट ही ॲक्सेप्टेबल स्टेट आहे का, नाही. का नाही, कारण की L = 1 इट इज अ नॉट ॲक्सेप्टेबल नंबर. L = 1 इट इज नॉट ॲक्सेप्टेबल नंबर. L = 1 ॲक्सेप्टेबल नंबर आहे का, नाही. मग तुम्ही म्हणता परत J = 1 च्या करस्पॉन्डिंग एक तर हा 1 घ्या हा 1 घ्या आणि ज्याच्या ॲक्सेप्टेबल व्हॅल्यू असतील मग 0 1 आणि 2. पण इथे तुम्हाला काय मिळेल स्पिन स्टेट, इथे मिळेल एक तर तुम्हाला 3P1. बट ही सुद्धा ॲक्सेप्टेबल आहे का, नाही. का, कारण की L = 1 च्या करस्पॉन्डिंग तुम्हाला पॅरिटी काय मिळते ऑड आणि या ऑड पॅरिटीवाल्या दोन्ही व्हॅल्यू ॲक्सेप्टेबल नाही. म्हणून आपण काय सांगू शकतो की टोटल वेव्ह फंक्शन जे न्यूट्रॉनचं हे कॉम्बिनेशन आहे 3S1 आणि 3D1 स्टेटचं. टोटल वेव्ह फंक्शन ऑफ न्यूट्रॉन इज कॉम्बिनेशन ऑफ 3S1 + 3D1. मला वाटतं मागच्या कोणत्या तरी एका लेक्चरमध्ये मागच्याच लेक्चरमध्ये हा याच्यावाला क्वेश्चन्स आला होता. मागच्या जेव्हा आपण न्यूक्लिअर स्पिन मॉडेलचे क्वेश्चन सॉल्व्ह करत होतो की न्यूक्लिअर स्पिन आणि मॅग्नेटिक मोमेंट कॅल्क्युलेट करा, तिथे न्यूट्रॉनशी असं काहीतरी प्रश्न आला होता. तर त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला मिळाला असेल की द स्पिन स्टेट किंवा वेव्ह फंक्शन टोटल वेव्ह फंक्शन्स ऑफ न्यूट्रॉन इज कॉम्बिनेशन ऑफ 3S1 अँड 3D1. मग यावर आपण काय लिहू ते रिझल्ट लिहू की काय, विच इज इम्प्लाइज दॅट द टोटल वेव्ह फंक्शन ऑफ deuteron is the combination of 3S1 and 3D1 state. 3S1 and 3D1 state. तर याच्या करस्पॉन्डिंग 3 म्हणजे काय, इथे 3 जी आहे मल्टिप्लिसिटी. 3 काय आहे मल्टिप्लिसिटी. 3 जी आहे ती काय मल्टिप्लिसिटी आहे. 3 आहे जी काय मल्टिप्लिसिटी. मग टोटल वेव्ह फंक्शन काय मिळेल तुम्हाला, तर टोटल वेव्ह फंक्शन जे मिळेल ते टोटल वेव्ह फंक्शन मिळेल तुम्हाला साय = असेल साय स्पेस इंटू साय स्पिन इंटू साय आयसोस्पिन. साय स्टेट म्हणजे साय स्पेस स्पिन आणि आयसोस्पिन या तिन्हींचा प्रोडक्ट काय असेल टोटल वेव्ह फंक्शन्स. आपल्याला माहिती आहे की जर फॉर L = 0 2 4 6 so on म्हणजे L च्या 0 to 6 व्हॅल्यूज करस्पॉन्डिंग हा जो स्पेस पार्ट वेव्ह फंक्शनचा तो काय असतो सिमेट्रिक. हा जो स्पेस पार्ट वेव्ह फंक्शनचा तो काय असेल सिमेट्रिक असेल. सिमेट्रिक का असेल, कारण की या वेव्ह फंक्शनच्या करस्पॉन्डिंग पॅरिटी काय मिळते इव्हन, आणि इव्हन पॅरिटी म्हणजे वेव्ह फंक्शन्स काय असतं सिमेट्रिक. स्पेस पार्ट जो आहे वेव्ह फंक्शनचा हा स्पेस पार्ट काय मिळेल तुम्हाला सिमेट्रिक. का, बिकॉज पाय = +1 बिकॉज पॅरिटी किती आहे +1. +1 पॅरिटी मग तुम्ही क्वांटम मेकॅनिक्समध्ये जिथे तुम्ही आयडेंटिकल पार्टिकल्सबद्दल शिकलेले असाल तिथे तुम्हाला माहिती असेल की जर का इव्हन पॅरिटी असेल किंवा पॅरिटीची व्हॅल्यू +1 असेल तर स्पेस पार्ट जो असतो वेव्ह फंक्शन तो काय असतो सिमेट्रिक असतो. स्पेस पार्ट ऑफ वेव्ह फंक्शन काय असतो सिमेट्रिक असतो. मग
स्पेस पार्ट जो असतो तो काय असतो, सिमेट्रिक असतो. आणि आपल्याला माहिती आहे काय की प्रोटॉन जो आहे तर प्रोटॉनचा स्पिन किती आहे, प्रोटॉनचा स्पिन किती आहे, तर प्रोटॉनचा स्पिन आहे S इज इक्वल टू हाफ. प्रोटॉनचा स्पिन किती आहे, हाफ. प्रोटॉनचा स्पिन आहे हाफ. आणि न्यूट्रॉनचा पण स्पिन किती आहे, न्यूट्रॉनचा पण स्पिन आहे S इज इक्वल टू हाफ. प्रोटॉन न्यूट्रॉन दोन्ही काय फर्मियॉन्स आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोन्ही काय आहेत, फर्मियॉन्स. मग टोटल स्पिन जो S तो काय असेल, एक तर असेल हाफ मायनस हाफ किंवा हाफ प्लस हाफ. हाफ मायनस हाफ म्हणजे 0 किंवा 1. हाफ मायनस हाफ एक तर 0 असेल किंवा 1 असेल. बट याच्यासाठी टोटल हा काय S म्हणजे काय टोटल स्पिन. जर एसची व्हॅल्यू तुम्ही 1 घेतली, एसची व्हॅल्यू जर काय घेतली 1 घेतली, तर आपल्याला काय मिळेल, मल्टिप्लिसिटी. एसची व्हॅल्यू जर 1 घेतली तर मल्टिप्लिसिटी म्हणजे टॉईस S प्लस 1ची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला, 2 × 1 + 1 ही मिळेल तुम्हाला 3. म्हणजेच ट्रिपलेट. मल्टिप्लिसिटी काय मिळेल, ट्रिपलेट. मल्टिप्लिसिटी मिळेल ट्रिपलेट. मग ट्रिपलेट मल्टिप्लिसिटीच्या करस्पॉन्डिंग हा जो पार्ट असतो कोणता, स्पिन पार्ट. तर स्पिन पार्ट काय मिळतो मग, सिमेट्रिक. स्पिन पार्ट काय मिळतो, सिमेट्रिक. आता हे सिमेट्रिक नेचर किंवा ट्रिपलेट मल्टिप्लिसिटी आहे तर सिमेट्रिक आहे, आणि सिंगलेट मल्टिप्लिसिटी आहे तर नॉन सिमेट्रिक आहे. हे सर्व तुम्ही कुठे शिकणार, तर क्वांटम मेकॅनिक्समध्ये जेव्हा तुमचा हा पार्ट कव्हर होईल, कोणता, आयडेंटिकल पार्टिकल. क्वांटम मेकॅनिक्समध्ये जेव्हा तुम्हाला आयडेंटिकल पार्टिकल शिकवतील सर, तेव्हा तुमचा हा मल्टिप्लिसिटीच्या अकॉर्डिंग तुम्ही सिमेट्रिक आणि डिसिमेट्रिक किंवा सिमेट्रिक आणि अनसिमेट्रिक नेचर ऑफ वेव्ह फंक्शन्स कसं आहे काय हे तुम्ही कुठे शिकणार आहे, क्वांटम मेकॅनिक्समध्ये जो टॉपिक आहे तुमचा आयडेंटिकल पार्टिकल, तिथे तुम्ही ही पूर्ण कंप्लीटमध्ये शिकणार. म्हणजे ट्रिपलेट मल्टिप्लिसिटीच्या करस्पॉन्डिंग वेव्ह फंक्शन काय, सिमेट्रिक. आणि जर तुम्ही टोटल स्पिन 0 घेतला तर मल्टिप्लिसिटी काय मिळेल, मल्टिप्लिसिटी टॉईस S प्लस 1, याची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 2 × 0 + 1 म्हणजेच 1, म्हणजेच ही मिळेल तुम्हाला सिंगलेट. मल्टिप्लिसिटी काय मिळेल, सिंगलेट. मग सिंगलेट मल्टिप्लिसिटीच्या करस्पॉन्डिंग स्पिन पार्ट जो असतो वेव्ह फंक्शनचा, तो स्पिन पार्ट काय मिळेल मग तुम्हाला, अँटीसिमेट्रिक. तो काय मिळेल, तो मिळेल तुम्हाला अँटीसिमेट्रिक. तो काय मिळेल, अँटीसिमेट्रिक. तो मिळेल अँटीसिमेट्रिक. आणि आयसो स्पिन जो असतो, आयसो स्पिन जो आहे, आयसो स्पिन आय जो आहे कशाचा, न्यूट्रॉन, त्याची व्हॅल्यू किती आहे, 0. आयसो स्पिन 0 म्हणजे मल्टिप्लिसिटी काय आहे, आयसो स्पिनची सिंगलेट. आयसो स्पिनची मल्टिप्लिसिटी सिंगलेट. म्हणजे आयसो स्पिनचा जो पार्ट आहे हा फेज फंक्शनचा, आयसो स्पिन सिंगलेटसाठी हा काय मिळेल मग तुम्हाला, हा पण मिळेल तुम्हाला अँटी सिमेट्रिक. हा पण काय मिळेल, अँटीसिमेट्रिक मिळेल. हा पण काय मिळेल, अँटीसिमेट्रिक. मग न्यूट्रॉन सिंगलेट स्टेटमध्ये जर घेतला आपण, काय, फॉर ड्यूटेरॉन इन सिंगलेट स्टेट. न्यूट्रॉन आणि सिंगलेट स्टेटमध्ये टोटल वेव्ह फंक्शन साय काय असेल, तर टोटल वेव्ह फंक्शन साय आहे साय स्पेस जो ऑलरेडी कसा आहे सिमेट्रिक पार्ट इंटू साय स्पिन. तर सिंगलेट स्टेटसाठी स्पिनचा कसा पार्ट आहे, अँटीसिमेट्रिक, अँटीसिमेट्रिक. आणि साय आयसो स्पिन हा पण काय आहे, अँटीसिमेट्रिक. म्हणजे सिमेट्रिक इंटू अँटीसिमेट्रिक इंटू अँटीसिमेट्रिक, रिझल्ट काय मिळेल तुम्हाला, सिमेट्रिक. रिझल्ट काय मिळेल, रिझल्ट काय मिळेल, सिमेट्रिक. म्हणून आपण काय सांगू शकतो, रिझल्टंट वेव्ह फंक्शन्स मिळेल तुम्हाला सिमेट्रिक. कशासाठी, सिंगलेट स्टेटसाठी. कशासाठी, सिंगलेट स्टेटसाठी. सिंगलेट स्टेटसाठी टोटल वेव्ह फंक्शन्स काय मिळेल तुम्हाला, सिमेट्रिक. कोणत्या स्टेटसाठी, सिंगलेट. मग पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल तुम्ही आयडेंटिकल पार्टिकल्समध्ये पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल सांगू शकणार. काय, पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल सांगतो की फर्मियॉन्स जे आहेत, काय, फर्मियॉन्स, तर फर्मियॉन्ससाठी टोटल वेव्ह फंक्शन्स कसं पाहिजे तुम्हाला, अँटीसिमेट्रिक. फर्मियॉन्ससाठी टोटल वेव्ह फंक्शन्स कसं पाहिजेत, अँटीसिमेट्रिक. इथे काय मिळते तुम्हाला, ते अँटीसिमेट्रिक मिळते का, बघा, सिंगलेट स्टेटसाठी हा पार्ट अँटीसिमेट्रिक आहे आणि आयसोस्पिन पार्ट पण काय, अँटीसिमेट्रिक. मग टोटल वेव्ह फंक्शन्स कसं मिळालं, सिमेट्रिक. मग इथे काय लिहू शकणार तुम्ही, अकॉर्डिंग टू पॉलीज प्रिन्सिपल, अकॉर्डिंग टू पॉलीज, अकॉर्डिंग टू पॉलीज प्रिन्सिपल
for electron in triplet state म्हणजेच S is equal to 1, the total wave function is antisymmetric total wave function is antisymmetric for fermions. Hence deuteron is found to be smallest nuclear state in nature. आणि ही तर लिहिली मी की ट्रिपलेट स्टेटसाठी वेव्ह फंक्शन अँटीसिमेट्रिक येते. कसं असेल, कारण की बघा साय काय असेल मग तुमचा साय स्पेस तर स्पेस पार्ट हा ऑलवेज सिमेट्रिक आहे. कशासाठी, कारण की एलच्या ज्या व्हॅल्यू आहेत 0 2 4 याच्यासाठी स्पेस पार्ट तर सिमेट्रिक आहे. ट्रिपलेट स्टेटसाठी स्पिन पार्ट पण काय मिळेल, तुम्हाला सिमेट्रिक. आणि आयसोस्पिन पार्ट जो आहे, आयसोस्पिन पार्ट I इज इक्वल टू 0 च्या करस्पॉन्डिंग आयसोस्पिन पार्ट काय मग अँटीसिमेट्रिक. तो काय आहे अँटीसिमेट्रिक. मग सिमेट्रिक इंटू अँटीसिमेट्रिक टोटल वेव्ह फंक्शन्स काय मिळेल मग तुम्हाला अँटीसिमेट्रिक. आणि हेच काय केलं आपण पॉलिश एक्सक्लुजन प्रिन्सिपलनुसार हे वरती रिझल्ट लिहिलेला आहे. तो काय केला आपण लिहिलेला आहे. आणि यामध्ये अकॉर्डिंग टू पॉलिश एक्सक्लुजन प्रिन्सिपल ड्यूट्रॉन जो आहे तो काय होते तर नेचरमध्ये स्मॉलेस्ट न्यूक्लियर स्टेट आपल्याला फाउंड होते. ड्यूट्रॉन जो आहे तो नेचरमध्ये काय होतो स्मॉलेस्ट न्यूक्लियर स्टेट फाउंड होतो. त्यानंतर आता पुढचं जो लेक्चर आहे त्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहू क्वांटम मेकॅनिकल ट्रीटमेंट ड्यूट्रॉनची. त्यानंतर ड्यूट्रॉनशी असोसिएटेड जे काही प्रश्न विचारतात ते बघू. इलेक्ट्रिक क्वाड्रपल मूव्हमेंट म्हणजे ड्यूट्रॉनचं ते कसं काढायचं ते बघू. त्यानंतर इलेक्ट्रिक क्वाड्रपल मूव्हमेंट कसं काढायचं तेही बघू. आणि ड्यूट्रॉनची फर्स्ट एक्साच्या शेड एक्झिस्ट करते का नाही करत. त्यानंतर ड्यूट्रॉनशी असोसिएटेड काय काय प्रश्न असतात ते चेक करू. आणि त्यानंतर मग आपण बघू रेडिओ ॲक्टिव्ह डिकेमध्ये अल्फा डिके, बीटा डिके आणि गामा डिके. अल्फा बीटा गामा डिके झालं तर मग तुमचा न्यूक्लियर फिजिक्सवाला सेक्शन्स एंड होऊन जातो. मग राहत होतो पार्टिकल फिजिक्स. ओके, सो अभ्यास करत राहा, काय अडचण आली तर विचारा. ओके, थँक्यू.